तुम्ही पाहता DD9 न्यूज सुपरफास्ट, आवाज आपल्या सर्वांचा। विद्यार्थ्यांच्या प्रश्नसंदर्भात शेतकरी संघटनेचे पूर्णाजी खोडके संत दीपक भांडे आक्रमक। स्टार विद्यार्थ्यासह दिले दर्यापूर आगर व्यवस्थापकाला निवेदन। स्टार दर्यापूर दहीहंडा अकोला मार्गे शिकत असलेले विद्यार्थी अकोला दहीहंडा दर्यापूर एसटी बस विद्यार्थ्यांना सोयीनुसार सोडत नाही अशी तक्रार रयत शेतकरी संघटनेचे उपजिल्हा प्रमुख दीपक भांडे यांच्याकडे आली। तसेच दीपक भांडे यांनी त्वरित दखल घेत रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष यांना कळवले आणि विद्यार्थ्यांचा हा प्रश्न मनावर घेऊन जानेवारी 29 दर्यापूर दहीहंडा अकोला मार्गे शिकत असलेले विद्यार्थी अकोला दहीहंडा दर्यापूर एसटी विद्यार्थ्याच्या सोयीनुसार सोडण्यात येण्याबाबत व एसटी बस फेरी वाढविण्यात या संदर्भात दर्यापूर आगर एसटी महामंडळ व्यवस्थापक यांना निवेदन जानेवारी 29 रोजी दिले। नमस्कार, मी पूर्णाजी खोडके। विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार रयत शेतकरी संघटनेच्या वतीने दर्यापूर एसटी महामंडळ डेपो येथे डीएम साहेब दर्यापूर यांना आज निवेदन देण्यात आलेले आहे की जे दर्यापूरवरून जो दहीहंडापर्यंत जी दर्यापूरवरून जी अकोला एसटी जायची आहे ते दर्यापूरवरून दहीहंडा फाटा येते जाते दहीहंडा संध्याकाळची ते दहीहंडा फाट्यावरूनच वापस येते अकोल्याला जात नाही। तसेच अकोल्यावरून सुद्धा जाण्याकरता एसटी बस नसल्यामुळे खूप विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। खूप त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे। तसेच दर्यापूरवरून आपल्या दहीहंड्यावरून दर्यापूरकडे आणि दहीहंडावरून अकोल्याकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, पोलीस भरतीचे विद्यार्थी आणि परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी हे खूप असून यामध्ये मुलीची संख्या हे खूप असून विद्यार्थ्यांना खूप गैरसोय होत आहे। तसेच दर्यापूर दहीहंडा अकोला ही एसटी बस सेवा फेऱ्या वाढवण्यात यावे। तसेच अकोला ते दर्यापूर एसटी बस सेवा फेऱ्या ह्या वाढवण्यात यावे। या संदर्भात डीएम दर्यापूर साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। डीएम साहेबांच्याकडे मागणी केली आहे। डीएम साहेबांनी सांगितलेलं आहे की लवकरच या संदर्भात त्यांच्याकडून प्रयत्न करणार आणि सुरू करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली आहे। नमस्कार, मी विद्यार्थी बाबा सर्व विद्यार्थी अकोला जात असून अकोल्यावरून विद्यार्थ्यांना येण्याकरता संध्याकाळी बस सुविधा अवेलेबल नाही आहे। दुपारी 3:30 नंतर विद्यार्थ्यांना डायरेक्ट 7:30 वाजता बस लागत आहे। संध्याकाळी शाळेचा वेळ 5 वाजता असून विद्यार्थ्यांना 7:30 वाजता बस लागत आहे। संध्याकाळी विद्यार्थ्यांना रात्री येण्याकरता खूप वेळ होत आहे। संध्याकाळी 5:30 वाजता अकोल्यावरून बस लावण्यात यावी असे निवेदन आम्ही अकोला व दर्यापूर आगार दोन्ही येथे दिलेले आहेत। या दोघांनी मिळून आमच्या समस्यावर समाधान करावे ही आमची यांना विनंती आहे। यामध्ये सर्वात जास्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून यामध्ये सर्वात जास्त मुलींची संख्या आहे। सर्वात जास्त मुलींची संख्या असल्यामुळे 5:30चा बस जो आहे तो लागतच नाही आहे। जो लागते तो 7:30ला लागते आणि तो 7:30चा टाईम जो आहे गाडीचा तो रात्री 9:30 ते 9:45 वाजेपर्यंत घरी येते। त्यामुळे सर्व पालकांना चिंता राहते आपल्या पोरीची किंवा किती वेळ लागेल पोरीला यायला, असं म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्यांच्याजवळ। किंवा आता कधी येणार कधी नाही याची गॅरंटी काहीच नाही आहे। त्यामुळे 5:30चा जर बस टाईम चालू केला तर लवकर मुली घरी पोचतील आणि सर्व स्पर्धा परीक्षा करणारे मुलं, व्यापारी वर्ग यांना फायदा होईल। संघटना उपजिल्हा प्रमुख अकोला विद्यार्थ्यांची तक्रार अशी आली होती की आम्हाला एसटी बस अकोला ते दहीहंडा तिथून म्हणजे दर्यापूर ते जे अकोला बस आहे ती दहीहंडावरून पलटते आणि आम्हाला 5:30चा वेळ आहे तिथे बस सापडली 7:30 आणि ते बस विद्यार्थ्यांना 9:30 पोचून देते आणि त्या बसमध्ये शिक्षणाकरिता मुलीचं प्रमाण अति जास्त आहे आणि त्या मुलींना घरी गेल्यानंतर पालक बोलतात एवढा वेळ कसा काय आणि पालकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण होतं। विद्यार्थ्यांची मागणी लवकरात लवकर पूर्ण करा ही शिक्षक संघटना जिल्हा प्रमुख दीपक भांडे मागणी करते। DD9 न्यूज सुपरफास्ट करिता कार्यकारी संपादक दीपक भांडे।